पण काही लोक पुन्हा म्हणत होते यांची हवा संपली, मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त काय हे पुन्हा दाखवून देऊन जे म्हणतील हवा संपली तर त्याच्या बुडाखालची हवा पुरी संपून टाकणार। तुमची हवा संपली बैठक बघून हे समजा तुम्ही, तुम्हाला इशारा आहे। आता हे मराठा सेवक हे काय सिस्टीम आहे, आता प्राथमिक टप्प्यावर मराठवाड्याची ही बैठक होती, कोणाच्या हाताला कसं काम देता येईल या गोष्टीवर मनोजदादा चिंतन करत आहे। प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये संस्थापक झालेले, ज्याच्या मागे 4-5 लोक आले की ते लगेच नवीन एक संघटना करणार, 4-2 मराठे फोडणार। हवा संपली त्यांना एकदा येऊन बघावा ना, नुसती बैठक सांगितली। सर्वांना जय शिवराय। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठवाड्याची ही मराठा सेवकांची बैठक बोलवली होती। आता हे मराठा सेवक हे काय सिस्टीम आहे ही लोकांना माहीत नव्हती, पण मनोजदादांनी प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून काही लोक बोलवले होते ज्यांना मराठा सेवकाची आपल्याला जबाबदारी द्यायची। प्रत्येक गावागावात तालुक्यात सर्कलमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी, कारण वेळोवेळी असं झालं की या जिल्ह्याच्या बांधवाला जर दुसऱ्या जिल्ह्यात अडचण आली तर त्या ठिकाणी आपले सेवक त्या ठिकाणी धावून गेले पाहिजे। पण त्या सेवक जे निवडीची प्रक्रिया आहे त्यामध्ये मनोजदादांनी एक प्रोटोकॉल ठेवलेला आहे, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि कुठल्याही संघटनेशी निगडित नसलेला व्यक्ती निष्काम सेवा म्हणजे मोफत आपल्या समाज बांधवांपर्यंत अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवकांची मनोजदादांनी निवड केलेली आहे। आता प्राथमिक टप्प्यावर मराठवाड्याची ही बैठक होती, आता पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल आणि कोकण ही सर्व तयारी आता चालू केलेली आहे आणि मनोजदादा प्रत्येक ठिकाणी एक मजबूत संघटन बांधणी करत आहे। म्हणजे आज जर आमचा मराठवाड्याचा व्यक्ती पुणे मुंबईला जर गेला तर त्या ठिकाणी प्रत्येक त्या एरियाचं फक्त त्यांनी नाव सांगायचं, त्या ठिकाणी त्वरित मदत मिळाली पाहिजे, यातून रोजगारही निर्मिती झाली पाहिजे, उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योजक घडले पाहिजे, अशी एक सिस्टीम मनोजदादांनी चालू केलेली आहे। आणि 6 जूनला मनोजदादा या सर्व गोष्टी सांगणार आहे आणि आता मराठवाड्याची झाली, आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणची दादा बैठक बोलवणार आहे आणि सर्वांशी चर्चा करणार आहे। आणि हे जे सेवक आलेले सगळ्यांच्या मनात काय भावना आहे, काय जाणून समाजाच्या मनात काय चाललंय, काय करायला पाहिजे, या सगळ्या भावना मनोजदादांनी आता सगळ्यांना विचारल्या। काही जण म्हणत होते की आता हवा संपली, आता कोणी पाठीमागे राहिलं नाही, आज तर या ठिकाणी भरपूर अशा हवा करूनच बऱ्याच जणांनी हे केलेले। 14 ऑक्टोबरची सभा आम्ही सगळ्यांनी बघितली, लेकरा बाळ असेल, बैलगाड्या असेल, ट्रॅक्टर असेल, JCB असेल, छोटा हत्ती असेल, सगळं घेऊन आलो। पण काही लोक पुन्हा म्हणत होते यांची हवा संपली, त्यानंतर मुंबईला आम्ही धडकलो, मुंबईला सगळ्यांनी हवा बघितली, त्यानंतर पुन्हा म्हणे हवा संपली, पुन्हा नारायणगडावर सगळ्यांनी दाखवली। आता आम्ही हवा नाही तर आम्ही फाउंडेशन मजबूत करण्यासाठी मनोजदादांनी हे विडा उचललेला आहे आणि निष्काम सेवा करणारी एक टीम तयार केल्यानंतर मनोजदादांनी सांगितलं आता सध्या उन्हाळ्याचा पिरियड आहे, ऊन जास्त आहे, मुंबईला तर जायचंय, प्रत्येकाची भावना ही आहे की आता चलो मुंबई, पुन्हा एकदा मुंबईला जायचंय। पण मनोजदादांनी सांगितलं अगोदर बांधणी आणि मग चलो मुंबई। आरक्षणाबरोबरच अजून कोणते मुद्दे असणार? काय झालेलं आहे की आमचे आता हे आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्या कुठं किती संस्था आहे, हे उद्योग निर्मिती म्हणजे जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, नवनवीन उद्योग घडले पाहिजे। मग जे उद्योजक आपले मराठा समाजातले आहे त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी किती जागा अवेलेबल होतील, कोणाच्या हाताला कसं काम देता येईल, या गोष्टीवरही मनोजदादा चिंतन करत आहे। आणि योगायोग असा आहे की मनोजदादाची तब्येत अत्यंत बिकट झालेली आहे, पण डॉक्टरनी त्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे आणि त्या आरामाचा सल्ल्याचा सदुपयोग मनोजदादा अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक गावागावात तालुक्यातून लोक बोलून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी सेवक नेमून देऊन म्हणजे आणि मनोजदादाची एक विनंती आहे की मला 1-2 महिने तुम्ही अवधी द्या, मी पूर्ण बांधणी करतो आणि मी फिट होतो आणि मग पुन्हा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त काय हे पुन्हा दाखवून देऊन जे म्हणते ना हवा संपली तर त्याच्या बुडाखालची हवा पुरी संपून टाकणार, ही तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। मराठा सेवक असणार आहे, त्याचं कार्य काय असणार? मराठा सेवक म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील हेही मराठा सेवक आहेत। इथं आलेला प्रत्येक व्यक्ती मराठा सेवक आहे, पण त्या सेवकामध्ये असं असतं की ज्याला ज्या ठिकाणी अडीअडचणीला वेळोवेळी धावून जाता येईल एक जिम्मेदार व्यक्ती द्यायचा, तो कुठलाही तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख काहीच नाही, संस्थापक नाही, काही नाही। कारण असं झालेलं आहे प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये संस्थापक झालेले